नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। अंगणवाडी सेविका भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। अंगणवाडी सेविका भरती 2025 ही भरती निघालेली आहे। जागा आहेत 101 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। पात्रता आहे 12वी पास असेल तर तुम्ही इथे अर्ज हा करू शकता आणि 2025 ही भरती आहे। ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। अंगणवाडी भरती 2025 ही भरती निघालेली आहे। बाल विकास प्रकल्प अधिकारी सांगली अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे मागवण्यात येत आहे आणि 17 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला इथे अर्ज हे द्यायचे आहेत। पदाचे नाव काय आहे, अंगणवाडी मदतनीस या पदासाठी ही भरती निघालेली आहे। विभागाचे नाव काय आहे, महिला व बाल विकास विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। शैक्षणिक पात्रता इथे काय आहे, किमान 12वी पास किंवा अधिक असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। वयोमर्यादा तुम्हाला इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी 5 वर्ष सवलत इथे देण्यात येणार आहे। कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा तुम्हाला वेतन किती मिळणार आहे, शासनाच्या नियमानुसार तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, सरळ सेवा अंतर्गत ही भरती निघालेली आहे। निवड प्रक्रिया कशी आहे, मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज फी कुठल्याही प्रकारची इथे अर्ज फी तुम्हाला लागणार नाही। अर्ज कुठे करायचा आहे, बघा अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। एकात्मिक विकास सेवा योजना पंचायत समिती कार्यालय कवठे महाकाळ या ठिकाणी तुम्हाला अर्ज हा करायचा आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख आहे 3 मार्च 2025 ला अर्ज सुरुवात झालेली आहे। त्यानंतर बघा 17 मार्च 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, सांगली या ठिकाणी ही नोकरी आहे। जागा किती आहेत, 101 जागांसाठी ही भरती आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत। बघा हा PDF नोटिफिकेशन आहे, ही जाहिरात आहे। मदतीनीस सरळ नियुक्ती पद भरती सन 2024-25 अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना कवठे महाकाळ पंचायत समिती कवठे महाकाळ प्रकल्पांतर्गत खालील नमूद महसूल गावातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या संवर्गातील पदे इथे भरायचे आहेत आणि जे उमेदवार ह्या अटी आणि शर्ती किंवा या नियमामध्ये बसत असतील, एलिजिबल असतील ते इथे अर्ज करू शकतात। बघा इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। कुठल्या महसुली गावामध्ये आहे अंगणवाडीचे नाव, केंद्र क्रमांक आणि रिक्त पदे कुठल्या पदासाठी आणि जागा किती आहेत ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। बघा ही अशा पद्धतीने संपूर्ण गावाची इथे लिस्ट आहे। पूर्ण 101 गावाची लिस्ट आहे, ती संपूर्ण तुम्ही इथे पाहू शकता आणि त्यानुसार इथे जागा आहेत। ते संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही इथे पाहू शकता। त्यानंतर बघा अटी शर्ती सुद्धा इथे दिलेल्या आहेत। बघा इथे 3 मार्च 2025 पासून इथे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। 17 मार्च 2025 अखेर सुट्टीचा दिवस वगळून तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा 17 मार्च 5-5:30 वाजेपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदाची सरळ नियुक्तीसाठी अर्जदार महिला उमेदवार वय दिनांक 17 मार्च 2025 रोजी तुमचं वय इथे किती असणं गरजेचं आहे, 18 वर्ष पूर्ण होणे गरजेचं आहे। त्यानंतर पदासाठी किमान 18 व कमाल 35 वर्ष इतकी वयोमर्यादा असे राहणार आहे। महिला उमेदवारांची ही वयोमर्यादा कमाल 40 असे राहील। विधवा असल्याबाबत बघा ज्यांनी विधवा आहेत त्यांच्यासाठी 40 वर्षापर्यंत इथे राहणार आहे वयोमर्यादा आणि कमीत कमी 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा जन्म दाखलेचा तुम्हाला म्हणजे जन्म तारखेचा दाखला सुद्धा इथे अर्जासोबत जोडायचा आहे। त्यानंतर त्या जन्म दाखल्याचा प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला किंवा
त्यानंतर 12वीचे प्रमाणपत्र सुद्धा इथे जोडू शकता। त्यानंतर तुमचे गुणपत्रिका सुद्धा तुम्हाला इथे जोडायचे आहे। मागासवर्गीय असल्यास त्याचे प्रमाणपत्र सुद्धा इथे लावायचं आहे। त्यानंतर स्थानिक गावाचे रहिवासी असणं हे सुद्धा गरजेचं आहे, ते सुद्धा तुम्हाला इथे लावायचं आहे। त्यानंतर त्यासोबत पॅन कार्ड किंवा आधार कार्ड हे 2 ओळखपत्रे तुम्ही इथे लावू शकता। अर्जदाराचे राशन कार्ड अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे। बघा तुम्हाला इथे राशन कार्ड सुद्धा लागणार आहे। त्यानंतर महिला लहान कुटुंब प्रमाणपत्र हे तुम्हाला इथेच म्हणजे ह्याच PDF नोटिफिकेशनमध्ये मिळेल, म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। ही भरती रद्द करणे किंवा पदसंख्या कमी करणे हा अधिकार सर्वस्व त्यांचा असणार आहे, हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदासाठी तुम्हाला कुठल्या अटी शर्ती याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती कवठे महाकाळ यांच्या कार्यालयात संपर्क साधावा। तुम्हाला बघा काही शंका असेल तर तुम्ही या ॲड्रेसवरती किंवा या ॲड्रेसवरती तुम्ही संपर्क साधून संपूर्ण सविस्तर तुमचे जे डाऊट आहेत तुम्ही ते सोडून घेऊ शकता, किंवा तुम्ही तिथं भेट सुद्धा देऊ शकता। बघा एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करू शकतात का ही सुद्धा आहेत। अर्जदाराची एकाच गावात एकापेक्षा जास्त पदासाठी जागेसाठी अर्ज करू शकतात, तथापि अंतिम निवड करणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड समितीकडे राखून ठेवलेले आहे। बघा एकापेक्षा अधिक तुम्ही अर्ज करू शकतात किंवा केलं तर ही तुमचा जे अधिकार आहे जे समितीकडे राखून ठेवण्यात आलेलं आहे, असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीची तुम्हाला संपूर्ण अटी शर्ती दिलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे सुद्धा इथे जोडायची ही सुद्धा माहिती दिलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती वाचून घेऊ शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF जोडला जाईल, तिथून तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती वाचून घ्या, त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने ते भरायचा आहे आणि जे दिलेला ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती तुम्हाला सेंड करायचं आहे रिझ्यूमे, आणि त्यानंतर त्याच्यासोबत डॉक्युमेंट्स लावून तुम्ही स्वय जायचं आहे आणि त्यानंतर तिथे जाऊन सबमिट करू शकता। अशा पद्धतीची संपूर्ण सविस्तर माहिती होती। आजचा व्हिडिओ इथेच संपतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।